राज्यातील सहकारी साखर कारखान्यांकडे असणाऱ्या थकीत एफ.आर.पीचा मुद्दा सातत्याने चर्चेत असतो। अनेक साखर कारखान्यांच्या बाहेर शेतकरी याच थकीत एफ.आर.पी संदर्भात आंदोलनं करतायत आणि साखर कारखानदारांकडून अजूनही शेतकऱ्यांना थकीत एफ.आर.पी ही देण्यात आलेली नाहीये। नेमकं राज्यातलं चित्र काय आहे या संदर्भात बोलण्यासाठी आत्ता आपल्या सोबत आहेत राज्याचे साखर आयुक्त संजय कोलते। सर, थकीत एफ.आर.पी संदर्भात नेमकं स्टेटस काय आहे? नेमकी किती थकीत एफ.आर.पी साखर कारखान्यांकडे किती बाकी आहे? काय नेमकं तो आकडा आहे? यावर्षी म्हणजे 2025-26 मध्ये जो गाळप हंगाम झाला त्याच्यामध्ये 210 साखर कारखान्यांनी सहभाग घेतला होता आणि वर्षभरामध्ये आपल्याला 1045 लाख मेट्रिक टन इतक्या ऊसाचं गाळप यावर्षी झालेलं आहे आणि 99 लाख मेट्रिक टन इतकं साखरेचं उत्पादन झालेलं आहे। तर यामध्ये 40,872 कोटी इतकी एफ.आर.पी ही शेतकऱ्यांना ऊसाची किंमत म्हणून देय होते। त्यापैकी 39,769 कोटी इतकी रक्कम अदा झालेली आहे आणि 677 कोटी एवढी रक्कम आता अदा होणे बाकी आहे। साधारणपणे एफ.आर.पी जी शेतकऱ्यांना अदा झाली त्याची 98.38% इतकी टक्केवारी येते। राज्यातल्या 139 साखर कारखान्यांनी आतापर्यंत 100% एफ.आर.पी शेतकऱ्यांना अदा केलेली आहे। 48 कारखाने असे आहेत की जे 90% ते 100च्या मध्ये आहेत, 12 कारखाने 80 ते 90 मध्ये आहेत आणि 3 कारखाने 60 ते 80 मध्ये आहेत। आता ज्यांनी सर्वात कमी एफ.आर.पी अदा केलेली होती 60%पेक्षा कमी असणाऱ्या 7 साखर कारखान्यांविरुद्ध आम्ही आर.आर.सीचे आदेश पारित केलेले आहेत आणि संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना त्या आदेशानुसार संबंधित कारखान्यांविरुद्ध जप्तीची कारवाई करून ती रक्कम वसूल करण्याचे आपण निर्देश दिलेले आहेत आणि ती कार्यवाही प्रगतीपथावर आहे। हे 7 कारखाने कुठले ते सांगता येईल का नाही आणि कुणाचे आहेत नेमके ते कळेल का? त्याच्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातले 3 कारखाने आहेत। गोकुळ शुगर्स धोत्री हा कारखाना आहे, भीमा सहकारी साखर कारखाना टाकळी हा सोलापूर जिल्ह्यातला दुसरा कारखाना आणि तिसरा संत कुर्मदास सहकारी साखर कारखाना माढा, हे 3 कारखाने सोलापूर जिल्ह्यातले आहेत। धाराशिव जिल्ह्यातला भीमाशंकर शुगर मिल्स लिमिटेड हा कारखाना आहे। नंतर केदारेश्वर सहकारी साखर कारखाना अहिल्यानगरमधला आहे, एस.जे. शुगर डिस्टिलरीज हा नाशिक जिल्ह्यातला आणि सचिन घायल शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड हा संभाजीनगर जिल्ह्यातला। तर हे ते 7 मी या ज्या 7 कारखान्यांची नावं घेतली त्यातला जो सोलापुरातला गोकुळ सहकारी साखर कारखाना, या साखर कारखान्याच्या बाहेर शेतकरी आंदोलन करतायत, त्याचं नेमकं काय स्टेटस आहे? गोकुळ सहकारी साखर कारखान्याकडे किती थकीत एफ.आर.पी आहे? कारण की सर्वात जास्त त्यांच्याकडे थकीत एफ.आर.पी असल्याची माहिती मिळते आणि ती का नेमकी आतापर्यंत अदा झाली नाही किंवा काय कारवाई त्यांच्यावरती का नाही झाली? हा जो गोकुळ शुगर्स प्रायव्हेट लिमिटेड हा जो कारखाना आहे तर त्यांनी गाळप परवाना न घेता शेतकऱ्यांना मिसगाईड करून ऊस घेऊन गाळप केलं होतं, तर त्याबद्दलही त्यांच्यावर दंडाची कारवाई आपण केलेली आहे आणि आता ऊसाचं गाळप करून शेतकऱ्यांची एफ.आर.पी अदायगीसुद्धा त्यांची पूर्ण झालेली नाही। साधारणपणे आमच्या अंदाजानुसार 130 कोटी येईल, त्यापेक्षा ती कमी येईल, परंतु आम्ही जास्तीत जास्त त्याच्या गाळप क्षमतेच्या आधारावर हा अंदाज काढलेला आहे, कारण त्यांनी स्वतःहून कुठली माहिती दिलेली नाही। तर त्यामुळे आपण त्याच्यावर आर.आर.सीची कारवाई केलेली आहे आणि जिल्हाधिकारी सोलापूर आणि तिथले जे महसूल अधिकारी आहेत ते त्या कारवाई तिथे प्रगती जप्तीची कारवाई नंतर त्या शेतकऱ्यांना जी काही एफ.आर.पीची रक्कम ती मिळणार, ती अदा होईल। दुसरं ते बोत्रेंचे देखील कारखाने आहेत, त्यांचे देखील गेल्या काही दिवसांमध्ये नाव चर्चेत आहे, त्यांच्याकडे देखील बरीच एफ.आर.पी थकीत आहे। किती नेमके काही आकडा आहे सर? असा स्वतंत्रपणे आकडा सांगता येणार नाही, परंतु त्यांचं अदायगी ही प्रगतीपथावर आहे। 1-1.5 महिन्यापूर्वी थकबाकी जी होती ती नंतर त्यांनी टप्प्याटप्प्याने कमी करत आणलेली आहे। दर पंधरवड्याला हा शेतकऱ्यांच्या एफ.आर.पी अदायगीचा आढावा घेतला जातो आणि त्याचा 15वाडा रिपोर्ट तयार करून आपण केंद्र शासन आणि राज्य शासनाला सादर करत असतो, तर त्यामध्ये प्रगती दिसून येते। मात्र सर, सातत्याने दरवर्षी हा मुद्दा उपस्थित होतो, शेतकरी नेते देखील अनेक वेळा इशारे देतात, आंदोलनं करतात, यावर काय कारवाई होताना दिसत नाही का? कारण जप्तीची जरी तुम्ही आदेश दिले तरी सुद्धा ती प्रत्यक्षात कारवाई होताना दिसत नाही। अनेक वेळा कोर्टात ही लोक जातात, जर त्याच्यावर स्टे आणले जातो, मग शेतकऱ्यांचा सातत्याने जो प्रश्न मुद्दा उपस्थित होतो तो अर्थात थकीत एफ.आर.पीचा, यावर काय कडक कारवाई होऊ शकत नाही या पुढच्या काळामध्ये?
सध्याचा जो ऊस नियंत्रण आदेश आहे 1966चा तो सध्या लागू आहे आणि त्यामध्ये ऊसाची किंमत म्हणून जे FRP द्यायची त्याची प्रक्रिया त्या ऊस नियंत्रण आदेशानुसार केली जाते. त्याच्यातल्या तरतुदीनुसार ऊस पुरवल्यानंतर त्यांना 14 दिवसामध्ये FRP द्यायची आणि FRP अदा करण्यामध्ये जर विलंब झाला तर 15% व्याज द्यायचं आहे. तर ह्या विषयाचं मॉनिटरिंग साखर आयुक्तालय आमचे प्रादेशिक कार्यालय यांच्यामार्फत आपण करत असतो आणि ती संपूर्णपणे अदा केल्याशिवाय पुढच्या वर्षीचा गाळप परवाना आपण देत नाही. तर त्यामुळे कायद्यामध्ये जी तरतूद आहे त्याचं पालन निश्चितपणे साखर विभागाची जी काही मशिनरी यंत्रणा आहे ती करत असते. आता या केसमध्ये सुद्धा जिथे जिथे विलंब झालेला आहे तिथं त्यांनी शेतकऱ्यांना अदा झालेल्या FRPमध्ये व्याजासहित रक्कम समाविष्ट झाली आहे किंवा नाही हे पाहिलं जाईल. सर, यावर्षी झाले थकीत FRPचा सगळा मुद्दा. गाळप हंगामात संदर्भातली काय नेमकी माहिती आहे? किती यंदा गाळप झालेला आहे ऊसाचं? साखरेचं नेमकं काय प्रमाणे? मागच्या वर्षाच्या तुलनेत काय नेमकी वाढ झाली, कमी झाले, काय नेमकं आहे? गेल्या वर्षीचा म्हणजे 2024-25च्या हंगामाशी तुलना जर केली तर यावर्षी 2025-26मध्ये ऊसाचं गाळप देखील वाढलेलं आहे. ऊसाचं क्षेत्र आणि उत्पादन वाढल्यामुळे हे 1045 लाख मेट्रिक टन इतक्या ऊसाचं गाळप झालं आणि जे गेल्या वर्षी 855 लाख मेट्रिक टन झालेलं होतं. तर इथे आपल्याला 190 लाख मेट्रिक टनची वाढ झालेली आहे आणि साखर उत्पादनामध्ये देखील तेवढ्याच प्रमाणात वाढ झालेली आहे. गेल्या वर्षी साधारण 80 लाख मेट्रिक टन इतकी साखर उत्पादन झालं होतं. यावर्षी 99 लाख मेट्रिक टनपेक्षा जास्त साखरेचं उत्पादन झालेलं आहे. धन्यवाद सर. तर आपण बघितलं साखर आयुक्तांचं म्हणणं आहे की ज्या पद्धतीने ज्या कारखान्यांनी थकीत FRP ठेवलेले आहे त्यांच्यावरती जप्तीची कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. राज्यातले असे 7 सहकारी साखर कारखाने त्यांच्यावरती ही जप्तीची कारवाई सुरुवात करण्यात आलेली आहे. इतर जे कारखाने आहेत त्यांनी मात्र जी काही थकीत FRP आहे ती जमा केलेली आहे. जवळपास 600 कोटींपेक्षा जास्त थकीत FRP अद्यापही बाकी आहे. मात्र येणाऱ्या काही दिवसांमध्ये हा आकडा आणखीन कमी होण्याची शक्यता देखील साखर आयुक्तांकडून वर्तवली जात आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा अर्थात गाळप हंगाम मागच्या वर्षाच्या तुलनेत यावर्षी गाळप वाढल्याचं सुद्धा साखर आयुक्तांकडून सांगण्यात आलेलं आहे. साखरेचं उत्पादन देखील वाढलेलं आहे. त्यामुळे ही एक दिलासाची बाब निश्चित म्हणता येईल. मात्र FRP संदर्भात देखील कडक कारवाई करण्याची मागणी सातत्याने शेतकऱ्यांकडून होते आणि तशी कारवाई देखील साखर आयुक्त कार्यालयाकडून सुरू करण्यात आलेली आहे. कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.